नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज कॅनडामध्ये 1 मे. मित्रांनो, वेळात वेळ काढून कॅनडाविषयी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचं एंटरटेनमेंट करायला मला खरंच खूप आवडतं. त्याचबरोबर तुमचे जे मला मेसेजेस येतात आणि आपल्या चॅनलला जे तुम्ही सपोर्ट दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार. चला तर मग आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. कॅनडामध्ये मे ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये निसर्ग खूप सुंदर असतो. वातावरण चांगलं असल्यामुळे आपल्याला आउटडोर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स असतात. कॅनडामध्ये जंगल एरिया खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर इकडचे लोक निसर्गावरती मनापासून प्रेम करतात. आपण निसर्गामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर आपल्यामुळे त्या ठिकाणी काही घाण होणार नाही किंवा त्या एरियामध्ये काही नुकसान होणार नाही याची लोक इकडे मनापासून काळजी घेतात. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये माणसाला निसर्गामध्ये जाणं खूप गरजेचं झालेलं आहे. मानसिक ताणतणाव, स्ट्रेस, कामाचं जे प्रेशर असतं या सगळ्या गोष्टीमधनं आपल्याला जर रिलॅक्स व्हायचं असेल तर आपल्याला वेळात वेळ काढून निसर्गामध्ये जाणं आणि तिथे जाऊन आपला छंद जोपासणं हे खूप गरजेचं आहे. लहान वयामध्ये जवळपास 15 ते 20 वर्षापर्यंत ज्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त राहिलो किंवा ज्या आपण आवडीनिवडी आपल्या जपल्या, जे आपले छंद जपले त्याच गोष्टी आपल्याला पुढे आयुष्यामध्ये कामाला येतात. अशा वातावरणामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला त्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप असतात. बऱ्याचशा बिमाऱ्यांपासून आपलं रक्षण होतं आणि त्याचबरोबर अशा ठिकाणी आपल्याला फ्रेश ऑक्सिजन मिळतो. कॅनडामध्ये जेव्हा आपण अशा रिमोट एरियामध्ये फिरायला जातो त्यावेळेस एक गोष्टीची थोडीशी काळजी घ्यावी लागते की अशा एरियामध्ये जे जंगली प्राणी आहेत जसं की फॉक्स आणि बेअर या 2 प्राण्यापासून आपल्याला थोडंसं सतर्क राहणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये असतो त्यावेळेस असा जंगली प्राणी आपल्यावरती अटॅक करण्याची शक्यता कमी असते, परंतु जर आपण एकटा असेल तर त्यावेळेस ह्या प्राणी आपल्यावरती हमला करू शकतो. Can you hold the camera for me? Sure. It's on already. Just hold it. लोक तिथं कशी जाऊन बसत असतील. कोणी बसल का तिथं? हा जो एरिया आहे तो हॅमिल्टन या शहरापासून खूप जवळ आहे. याला इकडे डंडस पीक असं म्हणतात. जर तुम्ही हॅमिल्टन किंवा टोरंटो या सिटीपासून जवळ असाल तर तुम्ही या ठिकाणी फिरायला नक्की येऊ शकता. लाईफ टाईम असते.
बराच वेळ चालल्याच्या नंतर आमच्या सर्वांना खूप भूक लागली होती आणि अशा ठिकाणी आपल्याला बाहेरचं विकत काही भेटत नाही, त्यामुळे शिल्पाने घरूनच जेवणाची तयारी केली होती. या मग तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला, कारण अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये एकत्र जेवण करण्याची मजा खरंच खूप वेगळी असते. जेवण केल्यानंतर जेव्हा आम्ही घरी निघालो त्यावेळेस आम्हाला अचानक एका ठिकाणी हा बीवर नावाचा प्राणी दिसला. तर हा बीवर इकडे कॅनडामध्ये सर्वत्र आपल्याला आढळतो. जनरली जे रिव्हर आहे, नदीकाठी हा असतो. या प्राण्याचे एक विशेष कॅरेक्टर आहे, ते तुम्हाला सांगतो. जनरली हा प्राणी नदी किनाऱ्यावरती असतो आणि नदीच्या काठेवरती जे झाडं आहेत त्या झाडांना हे आपल्या दातांनी कोरतो आणि दातांनी कोरून ते झाड पाडतो. ते झाड पाडल्याच्या नंतर त्या झाडाची लाकडं गोळा करून एकत्र आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते राहण्याची व्यवस्था करतो. अशा प्रकारे या प्राण्याने दाताचा उपयोग करून तोडलेली झाडं आपल्याला नदी किनारी दिसतात. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा, कारण तुम्हाला कॅनडाविषयी महत्त्वपूर्ण माहिती त्या व्हिडिओजमध्ये मिळेल. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.